हा मैत्रिणींनो, आज काय झालेलं, भात हा रात्रीचा शिल्लक होता. मग आता त्याचं करायचं काय, सारखं फोडणीचा भात करून पण कंटाळा आलेला आहे. म्हणजे नेहमी उरला तर आपण फोडणीचा भात असंच आपल्या डोक्यात असतं. त्यामुळं कसं झालं, आज भात बरेच दिवसानंतर असा थोडासा भात शिल्लक राहिला आहे. मग आता म्हटलं फोडणीचा भात न करता याचं पण छानपैकी मस्त असं काहीतरी आपण बनवूयात. तर मी ठरवलं याचे आज कबाब बनवायचे. तर त्यासाठी काय करणार आहे, मी हा जो भात आहे हा मिक्सरला असं मी बारीक करून घेणार आहे. मिक्सरला आपल्याला एकदा दोनदा फक्त फिरवून घ्यायचं, अगदी पण पेस्ट करायची नाही, थोडासा फिरवून घ्यायचा. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हा सगळा भात असा मिक्सरला असा बारीक करून घेतला. अगदी पण पेस्ट करायचं नाही बरं का, तर पाणी मग त्याला पाणीसारखं सुटतं आणि मग आपल्याला त्याला असे कबाब बांधता येणार नाहीत. त्यामुळे थोडंसं एखाद दुसराच असा फिरवून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे असा मस्तपैकी असं झाला की नाही, आपल्याला हातानेच आपल्याला करावं लागणार आहे आता सध्या तरी. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बटाटे इथं आपल्या अंदाजानुसार आवडीनुसार घ्यायचे. मी इथं एक मोठा आणि एक छोटा असा घेतलेला आहे, तो असा मी छानपैकी किसणीनं खिसून घेणार आहे. हे बघा, आपण बटाटा असा खिसून घेतलेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बाकीचे इतर साहित्य. तर यात घालणार आहे मी जिरे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, मी धणेपूड घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आपल्या आवडीनुसार आणि आपल्या क्वांटिटीनुसार आहे, त्यामुळे अगदी मेजरमेंट काही सांगत बसत नाही. हा थोडासा गरम मसाला आहे. अद्रक आणि लसूण पण खिसून घेतलेला आहे, पेस्ट केलेली नाही, खिसून घेतलेला आहे. कढीपत्त्याची एक 4-5 पानं मी अशी कट करून घेतलेली आहेत. अखंड घातलेला नाही, कट केले म्हणजे ते खाऊ शकतो आपण. कोथिंबीर पण आपण चिरून घेतलेली आहे. हिरवी मिरची पण इथं बारीक अशी बघा, किती बारीक कापलेली आहे. तुम्ही थोडीशी भरड करून घेतली तरी काही हरकत नाही, पण मी अशी टाकली म्हणजे ती खाताना थोडीशी दाताखाली आली की छान लागते. आणि कांदा पण अगदी बारीक चिरायचा आहे, फार म्हणजे फार बारीक चिरायचा आहे आणि तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. आणि मग तो याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा मीठ घालायचं आहे. आपल्या भातात सुद्धा मीठ असतं, त्या अंदाजानुसार आपल्याला मिठाचा अंदाज घेत मीठ घालायचं आहे. मी इथं 1 चमचा मीठ घालणार आहे. आणि हळद घालणार आहे. ह्याच्यात तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, लाल तिखट पण छान लागतं. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत, इथं ब्रेड क्रम्स मी घेतलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम कुरकुरीत असं छान आहे ब्रेड क्रम्स. तर तो मी इथं घातलेला आहे, 1 वाटी घातलेला आहे साधारणतः, ह्या सगळ्या अंदाजानुसार. तर हे बघा, आता हे सगळं साहित्य आपल्याला काय करायचं आहे, हातानेच असं छानपैकी एकत्र मॅश करायचं आहे. मस्तपैकी असं, अगदी फार असं हे करायचं नाही, पण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. कारण कसं तर असं भात वगैरे एखाद्या वेळेस आपला चुकून राहतो, कमी जास्त झाला की आपण काय करतो लेडीज, चला फोडणीचा भात, मग तेच प्रकार पण आपल्याला नको वाटतात. त्यामुळे आता आपण काय करूयात, असं एखाद्या वेळेस भात वगैरे असा कधी राहिला ना, त्याचे वेगवेगळे पदार्थ पण बघूयात. आज आपण कबाब बनवायचं ठरवलं म्हणून मी हा कबाबची रेसिपी शेअर करते. हे बघा, हे छान असं आपलं झालेलं आहे मिक्स, खूप मस्त झालं बघा हे. तर आता आपण हात धुवून घेऊयात आणि मग कबाब करूयात. कबाब तयार करायच्या अगोदर काय करूयात, मी तर एका बाउलमध्ये 3 चमचे मैदा घेते आहे. आपल्या अंदाजानुसार ॲक्च्युली घ्यायचं आहे. आणि आपण हा काय करायचा आहे, ह्याच्यात पाणी घालून थोडंसं आपण याला पातळसं बॅटर द्यायचं आहे. घट्ट करायचं नाही, पातळसं असं बॅटर द्यायचं आहे. बॅटरमध्ये पण आपल्याला थोडंसं एखादं चिमटभर असं मीठ टाकायचं आहे, फार नाही पण एखादं चिमट, कारण आपल्या ऑलरेडी आपल्या कबाबमध्ये आहेत मीठ. तर हे ठेवूयात आता साईडला. आणि आपण काय करायचं आहे, थोडासा पाण्याचा हात असा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपल्याला हे कबाब करायचे आहेत. तुम्ही गोल पण करू शकता आणि असे
अशा आकारामध्ये पण तुम्ही करू शकता. असे मस्तपैकी आपल्याला हे कबाब असे करून घ्यायचे आहेत. अशा आता आपण हे सगळे कबाब तयार करून घेऊयात. अशा प्रकारे आपले सगळे हे कबाब तयार झालेले आहेत. आणि हे करेपर्यंत मी इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं कढईमध्ये. तर तेल पण आपलं गरम झाले का बघूयात. आणि आता कबाब तळायचे कसे ते बघूयात. हे बघा, हे आपण जे मैद्याचं बॅटर करून ठेवलेलं आहेत की नाही असं, तर आता काय करायचं आपल्याला, हा कबाब घ्यायचा आहे आणि तो असा बॅटरमध्ये ह्या आपल्याला असा कोट करायचा आहे. हे बघा, अगदी थोडासा झाला पाहिजे. आणि लगेच आपल्याला तो इथं रव्यामध्ये आपल्याला असा तो छानपैकी फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून रवा याला सगळ्याला लागला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे. तर आपण एक 2-3 करून घेऊयात आणि मग तळायला टाकूयात. तर अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहेत. आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे, तर गॅसची फ्लेम आपण लो ठेवूयात, कारण तेल गरम झालेलं आहे. आणि हे असे छान आपण तळून घेऊयात. बरं का, आपलं लगेच हलवायचं नाही, थोडंसं 2 मिनटं आपण अजिबात ह्याला टच करायचं नाही. थोडा वेळ आपण असंच त्याच्यावर तेल असं स्प्रेड करायचं आहे. आणि आपल्याला हे छान असे गोल्डन कलरवर मस्त असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही मुलांसाठी जर बनवायचे असतील आपल्याला, आणखीन ह्याला आपण पौष्टिक बनवू शकतो. मुलांसाठी बनवायचे असेल तर ताज्या भाताचे पण आपण ताजा भात तयार करून घ्यायचा. आणि त्याचंही आपण भात थंड झाला की आपण त्याच्यामध्ये असं हेच प्रोसिजर, फक्त आपण याच्यामध्ये मग वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो. पालकची भाजी घालू शकतो, गाजर घालू शकतो, बीट घालू शकतो. मुलं जी भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये आपण ॲड करून त्यांना प्रत्येक वेळी घालू शकतो. पनीर किसून घालू शकतो. अतिशय त्यामुळं मुलांना कसं होतं, सगळे पालेभाज्या पण जे मुलं खात नाहीत किंवा काय, आपण ह्याच्यात पालेभाज्याच नाही, अगदी फळभाज्यासुद्धा घालू शकतो आपण ह्याच्यामध्ये. कोबी किसून घालू शकतो, फ्लावर चिरून घालू शकतो, परत फरस बी आपण घालू शकतो. अनेक ह्याच्यामध्ये प्रकार आपण व्हेरिएशन आणू शकतो. नॉनव्हेज तुम्ही खात असताल तर नॉनव्हेजचं पण आपण बनवू शकतो. आपण एक बनवूयात आपण अशा वेगवेगळे रोजचं ना, असे म्हणजे जरा ज्यावेळी आपला भात शिल्लक राहील त्यावेळी आपण असं बनवूया, व्हेरिएशन करूया. फक्त मुलांसाठी शिळा भात वापरायचा नाही, तो ताजा भात वापरून तो थंड करून वापरू शकतो आपण. तर आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया. आता आपले हे झालेले आहेत तर मिडियम करूया आणि आपण गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊयात. तर हे बघा अशा प्रकारे असे छान असे गुलाबी ब्राउनिश होत चाललेले आहेत. तुम्ही ह्या स्टेजला पण काढू शकता असा कलर हवा असेल तर. आणि थोडासा डार्क कलर हवा असेल तरी पण तुम्ही थोडासा आपण डार्क कलर पण करू शकतो. मी थोडासा डार्क कलर करणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपले हे कबाब तयार आहेत. मी इथं थोडेसेच तळलेले आहेत, बाकीचे मी नंतर तळणार आहे, कारण ते गरम गरम नंतर आपण करूया म्हटलं. आता एवढे मी तळलेले आहेत. तर आता आपल्याला याच्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर. आणि तुम्ही हे सॉसबरोबर, दह्याबरोबर, शेजवान चटणी याबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि आणखीन याला टेम्पटिंग बनवायचं असेल, लहान मुलांना जर द्यायचं असेल तर ह्याच्यावर तुम्ही असं छानपैकी चीज वगैरे पण खिसून देऊ शकता. ते खायला इतके अप्रतिम लागतात आणि इतके छान कुरकुरीत होतात हे बघा तुम्ही बघू शकता, इतके कुरकुरीत होतात. आणि अजिबात तेल अजिबात ह्याच्यामध्ये राहत नाही. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकटपणा ह्याच्यामध्ये राहत नाही. तर असेच आपण आणखीन छान छान डेव्हलप केलेल्या रेसिपीज बघूयात, की बाबा जे आता राहिलेलं आहे, उरलेलं आहे, काय करायचं, तेच करून खायचं का, त्याचं वेगळं काही करता येतं का. तर अशा प्रकारे आपण आणखीन नवीन एक रेसिपी घेऊन परत भेटूयात. बाबा.